फलंदाज संदीप शिर्के. संदीप शिर्के आपण पाहिला पहिल्याच सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब याच गोलंदाजाला मिळाला होता. चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला नक्कीच मुलाचा वाटा, सिंहाचा वाटा उचलला होता. तोच ठरला प्लेअर ऑफ द मॅच. पहिला चेंडू अर्थातच टाकतोय तो NP डापा एंडकडनं. स्ट्राईकला फलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका अर्थातच अमल मोरे. वरळे गावातून नेहमीच आपण पाहतोय, कारण की पहिल्यांदा वरद विनायक खोपोली संघातून खेळत असताना बरेचसे मोठमोठे सामने त्याने मात्र एक हाती फिरवले आणि एक गुणवान खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे. तो मात्र कसा खेळ करतो मैदानावरती हे पाहणं गरजेचं आहे. आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल नक्कीच तो क्वालिफायर, नक्कीच सुपर 6 मध्ये प्रवेश करणार आहे. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच चांगलं प्लेसमेंट पाहायला भेटली आहे. पहिल्या चेंडूवरती चांगली प्लेसमेंट. धावसंख्या 1 ने मारते. श्री गणेश होतं 1 या धावसंख्येने. अमल मोरे अर्थातच गोलंदाज संदीप शिर्के. स्ट्राईकला फलंदाज राजू ढोकले. मागच्या सामन्यातला हा सुद्धा प्लेअर ऑफ द मॅच होता. पहिल्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली, लाजवाब आपलातून, आणि नक्कीच त्याची खेळी मात्र पाहायला भेटली आहे. काल आपण पाहिलेलं की एक क्लिप व्हायरल झाली आमच्या अविनाश पालंडेची. अरे लाजवाब, काय चंद्रभानने तो चेंडू फेकला आणि आमच्या अविना थोडासा सुखद धक्का बसला, परंतु ते सावरलं त्यामधून. पुढचा चेंडू संदीप. चांगला चेंडू होता. इथे मात्र नक्कीच पंचांकडे अपील होती, परंतु अपील मात्र फेटाळतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिरावते 1. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर. चेंडू जाते मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क आलेला पहिला षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, ती पोहोचते 7 या आकड्यावरती. संधी भेटते DJ अब्रे. चांगला फटका मारला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून. काय लाजवाब. इथे मात्र राजू आपले इरादे स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हाच बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतो तो फलंदाज राजू. अर्थातच आपले इरादे स्पष्ट करतोय. धावसंख्या 6 ने वाढते, ती पोचते 13 या आकड्यावरती. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा लाजवाब इनिंग केलेला तोच राजू. 32 धावांची तो इनिंग पेश केलेली राजू आता मात्र चांगली फलंदाजी करतोय आणि जे प्रेशर होतं पहिल्या 2 चेंडूवरती ते मात्र क्लिअर करतोय. चांगली फलंदाजी करतो राजू. 13 धावा फलकारती श्रीराज व गिलेबांना आमचे वालू. 5 षटकाचे सामने खेळवण्यात येणार आहे, याची दोन्ही संघाच्या कर्णधारांना नोंद घ्यायची आहे. 13 धावा फलकारती लागत आहेत. चांगला चेंडू इथे मात्र पॉइंटच्या दिशेने. काय प्लेसमेंट. खरोखरच खराब चेंडूचा मात्र नक्कीच खरपूर समाचार करतो. चांगल्या चेंडूचा मात्र सन्मान करतोय. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 14 या आकड्यावरती. 14 धावा फलकारती लागत आहेत. अजूनही या षटकातले शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया संतोष शेवटचं षटक ज्याने टाकलं होतं मागच्या सामन्यामध्ये. काय षटक टाकलं होतं, लाजवाब. पॉइंटच्या डोक्यावरून काय फटका मारला, सुंदर फटका. नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. चेंडू जाते गोळीच्या वेगाने. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव निघते, दुसरी धाव पूर्ण होते आणि तिसरी पूर्ण. बघूया बघता बघता 4थी धाव निघतात का, परंतु 3 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने वाढते, ती पोहोचते 17 या आकड्यावरती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार लागते 17.
नक्कीच खालापूर मधल्या आमचे 21 मित्रांपैकी एक जगताप प्रणाल लाले साहेब इथं उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत करू. इथं उपस्थित झालेत खऱ्या अर्थानं प्रवीण सर. पत्रकारांचं स्वागत करणं म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रकारांचं स्वागत करणं गरजेचं आहे. इथे आपल्या या 2 दिवसात सर्व लेखक जोखा नक्कीच ते मांडतील आपल्या लेखणीद्वारे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. परंतु प्रवीण सर जर विचार केला ना तर पहिल्या षटकाचा जर 17 धावा आतापर्यंत संदीप शिर्के जो या संघाचा प्रमुख अस्त्र होता. मी मल्हार फायटरचे संघ मालक प्रवीण लाले, प्रणालजी लाले यांचा इथे मात्र सन्मान होतोय. मी नरेशजी डोबरे साहेबांना विनंती करतो की प्रणाल लाले साहेबांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच इथे सर्व संघ मालकाचं मान्यवरांचा इथे मान सन्मान होतोय. या खालापूर तालुका 40+ टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 मध्ये मी आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. या दरम्यान प्रणालजी लाले साहेब मल्हार फायटर संघाचे संघ मालक यांचं स्वागत होते. चांगला फटका इथे मात्र रिव्हर्स स्वीप, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिले. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 18 या आकड्यावरती. प्रणालजी लाले साहेब यांचे इथे मात्र सत्कार होते. साहेब नक्कीच आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. वळते मैदानावरती गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अनिल मोरे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये फक्त 1च धाव दिली होती आणि नक्कीच सर्वात चांगला गोलंदाज ठरला होता तो या संघामधला अनिल मोरे, तो मात्र गोलंदाजी मार्गावरती येतोय. स्ट्राईकला फलंदाज राजू ढोकले, जो आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. इथे मात्र फुल टॉस चेंडू, परंतु नक्कीच चेंडू मात्र समजू शकला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 स्थिरावते, ती मात्र 18. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावा फलकावरती लागतायत. अनिल मोरे पुन्हा एकदा चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सोपा झेल फलंदाज राजू ढोकले यांच्या बारीच होते खात्मा. पहिला आदरा बसते तो श्रीराज 11 संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. आपण उल्लेख केला त्या चॅम्बोच्या बद्दल. मी सुद्धा इकूला हे सांगेल की तुम्हाला जर कर्णधाराची पुढच्या वेळेला RPL ला जबाबदारी भेटली तर चॅम्बोला नक्कीच आपण आपल्या संघात स्थान द्यायचं आहे. कारण की चॅम्बो एक चांगला फलंदाज, मी पाहिलं त्याची फलंदाजी खरोखरच एक मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहिती होता चॅम्बो. आणि नक्कीच जर प्रवीण दुवाड्याला जर मॅनेजरची संधी भेटली तर आशिष पाटील याला मात्र संधी देण्यात आहे. चांगला फटका, इथे मात्र एक्स्ट्रा डोक्यावरून काय फटकाचा झाला. चेंडूचा तो सीमा रेषेच्या पलीकडे आलेला देखणा फटका. 1 बाउंड 4 धावांसाठी संधी भेटली.
चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू जमत नाही. परंतु प्रवीण सर आपल्याला कुठे पनवेल असेल अलिबाग असेल जेव्हा समालोचन करायला जाल आणि कधी तुम्हाला विचारलं पंच तुमच्याकडे चांगले आहेत तर नक्कीच आमच्या पंचांची जबाबदारी यांच्याकडे अविनाश पलांडे आणि त्यांच्या ग्रुपकडे जावे. कारण की ते मात्र खालापूरमध्ये पाहतो काय पंचांची चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. पहिला आल्यानंतर चौकार त्यानंतर 2 सलग डॉट चेंडू लागतोय. नक्कीच एक षटक चांगलं षटक संपतंय ते म्हणजे अनिलचं. फक्त 5 धावा देऊन एक महत्वाचा फलंदाज राजू डोगलेला बाद करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 1 गडी बाद 22 संधी भेटते डीजे ऑपरेटरला. मांडलेला की IPL मध्ये बऱ्याच वेळा पाहतो आपण कर्णधाराची अदलाबदली होते. परंतु पुढच्या सामन्यामध्ये आपला कर्णधार कुठला असेल तर मी सांगितलं नक्कीच रतन केदारी आमचा पुढचा कर्णधार असेल. त्यात ते मात्र शंका नाहीये कारण की नक्कीच त्यांना मात्र बढती देण्यात आली आहे. नवीन गोलंदाजी मार्गवरती आहे राजू देशमुख अर्थातच राजेश देशमुख. चांगली गोलंदाजी या गोलंदाजी सुद्धा केली होती. या वयात सुद्धा एवढे फिटनेस चांगला फटका येते मात्र स्कोर लेगच्या डोक्यावर जाते. आउट ऑफ द पार्क. छोटा पॅकेज बडा धमाका अमल मोरे यांच्या फलंदाजी मध्ये लाजवाब षटकार संधी भेटते. खऱ्या अर्थानं जर पाहतो ना की आमचा आवाज हा प्रेक्षकापर्यंत जसं यूट्यूब आमच्या लाईव्ह या सर्वांचा आवाज किंवा बघतो आपण असं टी व्हीवरती मोबाईलवरती ती सर्व म्हणजे सहकार्य सर्वात मोलाचं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा चांगला फटका स्कोअर लेगच्या डोक्यावरून चेंडू मारतोय. चांगला क्षेत्ररक्षण होणार इथे परंतु संतोष काय म्हणतोस आणि जातो चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते. अतुलजी पाटील इथे मात्र विराजमान होते. यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. आणि नक्कीच पाटील साहेबांचं नेहमीच सिंहाचा वाटा असतो मोठं योगदान असतं आणि नेहमीच आपल्या भारताची संस्कृती प्रवीण सर अतिथी देवो भव. मी प्रशांत दादा खांडेकरांना विनंती करतो नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका बॅक टू बॅक एक षटकार आल्यानंतर दुसरा चौकार येते. अर्थात धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 36 या आकडे. चांगली गोलंदाजी केली होती परंतु यावेळेला त्यांचा एंड बदलण्यात आलाय तो म्हणजे NP डबा एंड गेलाय परंतु खराब कामगिरी करतोय तो राजू देशमुख.
खऱ्या अर्थानं कर्णधाराने इथे मात्र जो निर्णय होता तो मात्र चुकीचा केला आहे. जर पाहायला गेलं नरेश सर तर मागच्या वेळेला बोंजर एंडने टाकलेले, त्या एंडनेच जर गोलंदाजी दिली होती तर कदाचित चांगली गोलंदाजी टाकली होती, परंतु एंड मात्र त्यांचा बदलला आहे. तर इथे मात्र थोडीशी नक्कीच खराब कामगिरी करतो राजू देशमुख. चांगला फटका इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफ चोरनं चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा चौकार लगावतोय फलंदाज अमोल मोरे. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 23 धावांवरती खेळतोय. पंचांकडे अपील, परंतु नक्कीच थोडस अपील मात्र फेटाळत. पंच आमचे अंकेजी तांबडे सर असतील, सतीश साळुंके, अविनाश पालांडे, काय पंचांची कामगिरी करतात. सर्व पंचांचं नक्कीच मनापासून कौतुक करावं लागेल. पंचांची कामगिरी मात्र लाजवाब होते या मैदानावरती आणि नक्कीच त्यांच्या कामगिरीबद्दल जर बोलाल तर कुठेही सामने असू द्या त्यांची कामगिरी मात्र नक्कीच लाजवाब असते. चांगला फटका इथे मात्र झेल सुटते आणि नक्कीच मी म्हणेल 3 धावा इथे मात्र मिळतात. तेलही गेलं तूपही गेलं, हाती भेटलं धोपाटणं. जिथे झेल होता तिथे मात्र 3 धावा घेतोय. धावसंख्या 3 ने वाढते ती पोचते 43 दरम्यान. सन्माननीय अतुलजी पाटील साहेब यांचं स्वागत होतं. मी विनंती करतो आमच्या प्रशांतजी घांडेकर साहेबांना की कॅमेरामन जर इथे स्टेजवरती सन्माननीय आमचे अतुलजी पाटील साहेब यांचं इथे स्वागत होतं. खऱ्या अर्थानं जी लाईटची सेवा उपलब्ध करून दिली म्हणजे नक्कीच इलेक्ट्रिशियन हे सर्वात महत्त्वाचं भाग आहे. क्रिकेट समालोचनचा असेल किंवा लाईव्हचं असेल तर ती मात्र नक्कीच इथं सेवा उपलब्ध करून दिली आमचे अतुलजी पाटील साहेब यांनी आणि नेहमीच वेळोवेळी ते आम्हाला सहकार्य त्यांचं असतंच. आणि कुठेही फक्त आम्ही म्हणायचं अतुल दादा आम्हाला हे काम आहे, ते कधीच आतापर्यंत नाही बोलले नाहीये. तर नक्कीच त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करतो आणि नक्कीच त्यांचं मनापासून आभार सुद्धा मानतो. ओळे मैदानावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 43 लागते, परंतु संधी भेटते पुन्हा एकदा. डीजे ऑपरेटर आमचे बऱ्याच वेळा गप्प बसलेत. डीजे पंच काय प्रॉब्लेम काय तो बघा. हां ठीक आहे ओके. चला यानंतर सामना लुजर वर्सेस लुजर. लुजर वर्सेस लुजर.
वासुदेव बोंजर यांकडनं गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण. गोलंदाज वासुदेव संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 43 अमोल मोरे काय फलंदाजी करतोय लाजवाब. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातो. गोळीच्या वेगाने आलेला देखणा फटका षटकार डीजे. वासुदेवाचा फलंदाज अमोल मोरे नाही काय फलंदाजी करतोय अमोल मोरे. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाते. गोळीच्या वेगाने आलेला दिमागदार देखणा फटका 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 53 या आकड्यावरती. संधी भेटते डीजे ऑपरेटर. लूजर वर्सेस लूजर. झेनिथ मॉर्निंग बॉय वर्सेस मल्हार फायटर. चांगला फटका और एक सुंदर असा रिव्हर्स स्वीपचा फटका. छोटा पॅक बडा धमाका. आता मात्र धमाका फुटतोय आणि नक्कीच षटकार चौकार षटकार. चला या षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अमोल मोरेंसाठी. अमोल मोरे आपण एकदा बॅट उंच करून त्यांना दाखवा राजू ढोकळे साहेबांना. वेल डन. 12 चेंडू मध्ये 42 धावांची खेळी करतोय. पहिलं 50 या टुर्नामेंटचा अमोल मोरे. चला कर्णधार झेनिथ मॉर्निंग बॉयज. आणि जर अमोल मोरेने 50 धावा केल्या तर गेम चेंजरची कॅप तुषार धुमाळ सरांकडनं. अरे वा. चला खरंच गेम चेंज करतायत मॅचचे ते अमोल मोरे. मला तरी वाटतं जो गोलंदाजीचा गोलंदाजाचा त्यामुळे दोन्ही गोलंदाज हे निष्फळ ठरले. नक्कीच राजू देशमुख सरांचा जो गोलंदाजीचा एंड होता तो बोंजर एंड होता. तिथनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. मात्र NP डाव एंडकडनं आणला तिथं मात्र खराब कामगिरी केली. पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धावचं भेटेल बघा. दुसरे धाव घेत आहेत का संतोष. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते. का बॅटिंग करतात अमोल मोरे. 1 शॉटचा इशारा. सतीश साळुंके अतिशय तटस्थ. बघा मॅच पण आहे. मॅच करून गोलंदाजी करायची अंपायरिंग करायची. चला पंचाची वाद घालू नये. पंचाची वाद घातल्यावर चला रिव्ह्यू नाही दिलाय तुम्हाला. पंचानं वाटेल तरच रिव्ह्यू घेणार. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल याची सर्व खेळाडूंनी. आपण चांगली फलंदाजी करताय. 1 शॉटचा इशारा पंचांचा. अमोल मोरे आपण एक चांगला खेळाडू आहेत. गुणवान खेळाडू आहेत आणि आदर्श आहेत आपण. इथे मात्र पंचाची वाद घालायचं नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 60 या आकड्यावरती. 60 धावा फळकारायला लागतायत. आणि त्यामध्ये महत्वाचा ₹22 धाव. नक्की धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 61 या आकड्यावरती. इथे मात्र नक्कीच रिव्हर्स स्वीपचा फटका मारणार होते परंतु पुढचे कर्णधार रेडी आहेत मल्हार फायटरचे. चला मॉर्निंग बॉयज संघाचा कर्णधार. चला मॉर्निंग बॉय संघाने कर्णधार चेंज केलेला आहे. मला वाटतं रतन केदारी यांना केलंय. आमच्यापर्यंत लिस्ट आली त्यानुसार का तोच आहे खेळाडू तुमचा. गाडीतनं बाहेर निघा रतनजी केदारी. आपल्याला उन्हात खेळायला लागणार आहे. चला सुरेशजी गायकवाड यांचा शेवटी LBWच्या स्वरूपात विकेट काढलेली ती मधुकर यांनी. अमोल मोरे यांना 50 रनसाठी किती रन पाहिजेत. 7 रन. पुढचा बॅट्समन अफान खोत नावाजलेला खेळाडू.
एवढी चांगली बॅटिंग करताय तुम्ही. पिच पण एवढा चांगला झालाय. बॉल बॅटवरती येतोय. जबरदस्त बॅटिंग करतायत अमोल मोरे. लाईव्हला कमेंट येत आहेत का नक्की हा खेळाडू 40+ आहे का. चला प्रत्येक ओव्हरला पाणी. ठीक आहे चला. ऊन भरपूर आहे. मागू शकता पाणी. काही प्रॉब्लेम नाही. भले कमी लागले ते चालेल परंतु पाणी प्या. आयोजक बोलले टाइम लागला तरी चालेल. 3-3 ओव्हरचे खेळू आपण पुढचे सामने. नाही छापा काढायचं नाही होणार. चला मगाचे मॅच विनर गोलंदाज संतोष पाटील 5 ओव्हर घेऊन येतात. संतोष पाटील. अमोल मोरे यांना 7 धावा पाहिजे पहिल्या 50 साठी. या पहिल्या वर्ष पहिले खालापूर 40+ प्रीमियर लीगचं सीझन मधल्या पहिल्या 50 ची वाटचाल करताना अमोल मोरे स्वतः आयोजक पण आहेत या लीगचे. हॅलो. आणि इथे मात्र चांगला फटका मारण्याचे प्रयत्नात नक्कीच बाद. इथे मात्र डॉट चेंडू घालत तो फलंदाज अमोल मोरे. डॉट चेंडूची समाप्ती होते. संतोष पाडेल. चांगला फटका इथे मात्र पॉईंटच्या दिशेने परंतु तितकं चपळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. एक धाव निश्चित भेटेल जसं की 1 ने वाढताना ती पोहोचते 62 या आकड्यावरती. अमोल मोरे आपल्या वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय. तर नवीन आलेला फलंदाज अफान खोत आता मात्र स्ट्राईक वरती येतोय. अफान खोत ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केलेली आणि निश्चित रूपी एक चांगला फलंदाज आहे अफान. परंतु कशा प्रकारे खेळ करतोय कारण की नेहमीच म्हटलं आता शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचे षटक असतं. या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा येतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. संतोष पाटील हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. चांगला फटका इथे मात्र नक्कीच गलीच्या वरून केले जाते. सीमारेषेच्या जवळला हा म्हणता सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4 ने वाढते ती पोचते 66 या आकड्यावरती. बालू सहासष्ट धावा फळकावे लागत आहेत. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. चांगला फटका इथे मात्र नक्कीच राजा देशमुख याचा चेंडूवरती फलंदाज अप्पान यांच्या बारीचा देखात्मा संधी भेटते डीजे ऑपरेटरला. हॅलो. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये राहणार. जो हरेल तो घरची वाट बघणार. चला आई बाद झालेला आहे. धनाजी तुम्ही काल आले असते तर आम्ही जिंकलो असतो. फॉर्म भरून तुम्ही येत नाही
आमचा फॉर्म कट केला ना तुम्ही काल. चला शेवटचा बॉल बाकी आहे. आणि 50 राहून गेलेले अमोलजीचे नाही. चला चांगला फिनिश केलेला आहे ते. हा फलंदाज खरंच चांगली बॅटिंग करतो. हा एवढा उशिरा कसं काय आला समीर परबलकर. गोलंदाजी पण चांगली करतो, बॅटिंग पण चांगली करतो. रोज प्रॅक्टिसला असतो आमच्यात मॉर्निंग नक्कीच मध्ये. मॉर्निंग बॉयज मध्ये नेहमीच प्रॅक्टिस करताना आपण पाहतोय. परंतु मॉर्निंग बॉयच्या टीम मध्ये कधी खेळत नाही, छत्तीची टीम असते कारण अष्टपैलू खेळाडू आहे आणि नक्कीच चांगला फटका मारला. षटकार धावसंख्या 6 ने वाढते पोहोचते. अमोल 72 केली तुम्ही. जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता. अमोल मोरेची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या अमोल मोरेसाठी. तरी तुम्हाला गेम चेंजरची कॅप भेटणार. नक्कीच चांगली फलंदाजी केली अमोल मोरेने आणि 72 धावा फलकावरती लागत आहेत. 73 धावांचं आव्हान आहे. परंतु आपण बोलूया मैदानावरती मॉर्निंग बॉयज झेनिथ मॉर्निंग बॉय वर्सेस मल्हार फायटर. तर मी विनंती करतो आमचे प्रमुख मान्यवर बाळा साळुंके आपली मॅच आहे, आपल्याला गोलंदाजी टाकायची आहे. आपल्या कर्णधार म्हणतात अरे तो बॅटिंगला तयार आहे, बॅटिंग म्हणा बॉलिंग टाक. मी नरेशजी ढोंबरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल करायचंय. चला लुजर बनाम लुजर. घरी जाणार. जिंकलात तर थांबणार आणि हरलात तर या स्पर्धेमधनं बाद होणार. हा स्पर्धेमधनं बाद जरी झाले तरी चालेल, परंतु आपण जेवून जा. कमिटीने आपली सोय केलेली आहे जेवणाची. चला मॉर्निंग बॉयज भले मॅच पहिले आहे पण नाणेफेक ते जिंकतात मॉर्निंग बॉयज. किशोर भाऊ मॅच मध्ये होत राहतं. आपण जरा बोलणं, आपण चेअरअप करणं आपलं आपल्या टीमला चांगलं असणार आहे. नाही लागणार. एका दिवस असतो असं का किंवा एकाच इनिंग असते. क्रिकेट आहे. आम्ही पण 5-5 बॉल हुकले किशोर भाऊ. आम्ही स्वतः रनआउट व्हायचा प्रयत्न केलेला. चालते फक्त टीमला घेऊन चला. स्वतः विचार न करता सगळ्या टीम कशी जिंकल याचा विचार करा. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांसाठी उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण कालापूर प्रीमियर लीग 40+ या अतिशय सुंदर आयोजनामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 86 धावसंख्येपर्यंत या मैदानावरती धावांचा डोंगर रचला गेला. पण आजच्या दिवसाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळतीये. इथे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता पाठला करायचा आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 73 धावांचा. 30 चेंडू 73 धावा. एकीकडे दोस्ती 11 तर त्याच्या विरोधात आहे मात्र टीम श्रीराज 11. श्रीराज 11 संघाच्या विरोधात दोस्ती 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. 73 धावांची गरज. 73 धावांचा पाठला कशा पद्धतीने करणार, कोणत्या गोलंदाजावरती केला जाईल पहिल्या पेवांच्या षटकामध्ये विचार. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतीये. संदीप शिर्के आणि त्याच्या बरोबरीनं प्रशांत मोरे ही जोडी मैदानामध्ये. चला अमोल मोरे आपल्याला विनंती असेल आपण मॅचला लगेच सुरुवात करा. राजू ढोकळे या मॅच मध्ये थोडीशी फलंदाजी करताना विचार करत राहिले, पण त्यानंतर अमोल मोरेने घेतलेली जबाबदारी या स्कोअर कार्डवरती 72 धावा पूर्ण करते आणि आता 73 धावांचा पाठला करताना नेक्स्ट इनिंगची सुरुवात देखील मैदानामध्ये पाहायला मिळेल.
नंतरच्या मॅचचा टॉस झालाय तुमच्याकडे एक मॅच अख्खी म्हणजे एक तास आहे. चला नरेश धन्यवाद आम्हाला बाय बाय. तुम्ही खेळता आमच्यात ऑब्जेक्शन कोणाचं असेल माहिती ना पहिला. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती येतोय. वेल एक्सपिरियन्स गोलंदाज काका पालांडे. रफ्तार का सौदागर. सौदागर है की रफ्तार. जब इनके टीम में जब खेलते हैं एक ही टीम से. 1659 नावाची एर्टिका जी एमपी ढाब्याच्या इथे उभी आहे तिची लाईट चालू आहे. बघा जे चालक मालक असेल त्यांना विनंती आहे तुम्ही या खेळामध्ये दंगा व्हाल आणि तिकडे बॅटरी लो होईल. जबरदस्त फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. पहिल्या चेंडूवरती इक्कू सर आपण बघतोय एक धाव पूर्ण झाली आहे. बॅट्समन बोलत आहेत. गाडी त्यांचीच आहे. तुम्हाला त्रास होणार आहे बॅटिंगला. चावी कोणाकडे चावी. कव्हर मध्ये चावी बघा त्यांच्या बॅटच्या कव्हर मध्ये. कोणी एक प्लेअरने जाऊन ती बंद करून यावे. मी रोनितजी गायकवाड यांचं नक्कीच कौतुक करेल. त्यांनी मात्र ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली. बघा क्रिकेटचे रसिक आज सुट्टीचा दिवस नाहीये त्यातून देखील आनंद घेताना या मैदानाच्या चारी दिशेला पाहायला मिळतात. चला यानंतर जी होणारी मॅच आहे लूजर बनाम लूजर. बराबर तुषारजी. जो जिंकणार तो राहणार, तो हरणार तो जेवणार आणि घरी जाणार किंवा इथे राहणार त्यांच्यावर आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत करूया. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचा विचार केला तर कोणी झाला गाडी उभा राहून या मॅचचा आनंद घेत आहे तर कोण गाडी पार्क करून या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळी गोलंदाजी मार्गवरती काका पालांडे सर दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. वेगवान चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे घडत नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. मल्हार फायटर नेक्स्ट मॅच मध्ये फाईट करण्यासाठी आता सज्ज झालेली आहे. कदाचित एनर्जी ड्रिंक घेऊन आलेत. हा एनर्जी ड्रिंक रेड बुल घेऊन आलेले प्रशांतजी खांडेकर साहेब. पराने मारून संघ मालक देखील त्या मॅच साठी आवर्जून उपस्थित आहेत. रफ्तार का सौदागर 55 चोटीचे तो देतील. बॉल टाकल्यानंतर बोलू नका का. हा खरा आहे चांगला बॉल आहे. स्प्रे कुणाला पाहिजे कीपरला. तुम्हाला कसं काय कीपर थोय देतो आहे ओव्हर नंतर देऊ का आता येते ना राजू. 1 मिनिट पंच 1 मिनिट. स्प्रे मारायला आलेत अमोल मुजुमदार. मग थांब तू बाहेर. अमोल थांब ना बाहेर. घे दुसऱ्याला फिल्डिंगला. पण जेवढ्या वेळ थांबल तेवढ्या बॉलिंग नाही टाकू शकत. डायरेक्ट बॉलिंगला नाही जाऊ शकत तुम्ही. हा मग तुमच्यावरती येते. बघितलं जो आपल्याला मेडिसिन बॉक्स दिला जे विनोदजी सोलंकी त्यांचा उपयोग किती पडतोय. आभार मानलं पाहिजे मंडळाने त्यांचं. सर अमोल मोरे सर यावेळेस सांगतात मॉडेल पण वाकणार नाही. सध्या तर काका मोडतोय त्यांना. काय बॉलिंग टाकतोय. अप्रतिम आणि भेदक. कारण हाच काका सगळेजण बोललेले याचं पाय सुद्धा खेळणार का नाही. त्याने संघासाठी सगळं झोकून दिलं. हा काल त्यांनी पण रिलीज स्प्रे मारलाय रात्री त्यांच्या पायावरती आणि आता मात्र त्याच पद्धतीनं वेगवान पद्धतीनं धाव घेत आहेत आणि तशीच गोलंदाजी देखील ते मैदानामध्ये करतात. विनोद सोलंकी सरांचं खरंच आभार मानायला पाहिजे. फटका मारलाय ते पॉइंटच्या दिशेने. 4 धाव मिळणारच आहे. 4 धाव मिळणारच आहे. अमोलजी जास्त लागलेला असेल तर बाहेर आले तरी चालेल. काय आता आपलं वय झालंय ते 40च्या वर.
तुम्ही भले इथे एन्जॉय कराल पण घरी गेल्यानंतर मग घरचे ओरडतील. हा चला नो दिलेला आहे. पुढचा चेंडू असणार फ्री. नाही नाही याच्यावर बॅटने करा. बॅटने भेटेल. बॅटने. चला नवीन बॉल घ्या. बॉल दिलाय बाहेर त्यांना त्या चॉईस केलं का त्यांनी तुमच्या नवीन बॉल दिलाय. हा नवीन बॉल आहे ना द्या त्यांना द्या. चला गोलंदाज बाद झालेला आहे. चला काय ती मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल. हा त्यांना तुम्ही सांगितलं 7 तारखेला. चला हे मॅच बॉल आलेला आहे. एकच बॉल गेलेला तिकडे. अच्छा बोल. जबरदस्त फटका आपण पाहिला. टायमिंग प्रॉपर होतं. या फटक्यामध्ये 6 धावा प्लस 9चा इशारा म्हणजे 7 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता येणारे 26 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची गरज. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. जबरदस्त ही मॅच रंगतीये. विनर वर्सेस विनर चालू असलेली मॅच. जो जिंकणार तो थेट सुपर 6 मध्ये पाहायला मिळेल आणि जो हरणार त्याला मात्र इथून एक संधी असेल. फ्रीडचा चेंडू फुलटॉस चेंडू. कर्पूर समाचार हा देखील जातोय दूर दूर दूर. अर्थाच लांब. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. वीस धावांची नोंद झाली आहे. 73 चला पहिला धावांचं हे टार्गेट. पहिलं षटक चालू आहे ना. चांगली अशी सुरुवात. चला नवीन बॉल देऊ का लांब गेला असेल तर. मॅच थांबवू नका. फक्त मॅच थांबवू नका. बघा या मॅच मध्ये प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. आता फलंदाजी करणाऱ्या संघानं ओळखलंय जे फलंदाज नंतर मैदानामध्ये जाणार ते आता बॉल बॉयची भूमिका पार पाडतात. या असंच सहकार्य आता राहू द्या या स्पर्धेसाठी. पण इथून मात्र 20 धावांची नोंद झाली आहे. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. चला मॉर्निंग बॉयज आपण काय जे निर्णय घेतला तो सांगा. एमके सांगा. एमके आपण उपकरणच आहेत त्या संघाचे. आपलाही सिंहाचा वाटा आहे त्या टीम मध्ये. जे पण काय असेल ते. जबरदस्त चेंडू. यावेळेस गती कमी केली गेली. चाणक्यरित्या या चेंडूला टाकलं गेलं आणि इथून मात्र या चेंडूवरती सिंगल खर्च होतीये. एक या धावसंख्येनं पहिलं षटक समाप्त झालं. 73 धावांचा बाटला करताना बिनबाद धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती 21. आता उरले 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 57 धावांची. थ्रो बॉलिंग काय फिल्डिंग हा माझं बोला ना. फिल्डिंग जेनित मॉर्निंग बॉयचे 24 चेंडू 57 धावांची गरज. 52 धावांची गरज आहे. 24 मध्ये 52 करायच्यात. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे 21. 24 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे ती 52 धावांची.
नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती अमोल मोरे येणार का, असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतायत, पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी नेक्स्ट बॉलर आलाय गोलंदाजी मार्क वरती. बॉलर नेम बाळू शेठ पालांडे. पुन्हा एकदा पालांडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चला पंच जरा स्पीडअप दाखवा, वेळेचा विचार केला तर आता 12 वाजायला आलेत. आज स्पर्धा जरूर लवकर सुरू झाली आहे, पण वेळ खूप दवडला जातोय. आता उन्हाचा प्रभाव देखील वाढलाय. 12 वाजलेत. सूर्यनारायण मात्र आता डोक्यावरती पुढच्या आलेले आहेत. मॅचमध्ये 3-3 षटकांचे खेळवले जातील. राणा कुठे गायब होते तुम्ही 2 तास? हाच खरा गोलंदाज आहे बालू पालांडे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ॲम ॲक्शननी मात्र चेंडू फेकला गेला आणि इथे यष्टिरक्षकानं मात्र या चेंडूला लिलय अडवलंय. राजू ढोकळे सर जे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी ताकाचं ते अण्णा गावडेंनी सांगितलेले अमोल मोरे यांच्यासाठी दिलेलं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बाळू पालांडे डाव्या हातानं गोलंदाजी करताना गुडलाईन स्पॉटवरती या चेंडूला फेकलं गेलं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चांगली बॉलिंग करतात बाळू पालांडे. सिंगल संजय सर पूर्ण होतीये. 1-1 धावांना आता महत्व खरं दिलं सांगून जातंय. तुम्हाला हे बाळू पालांडे यांनी या टुर्नामेंटसाठी भरपूर मेहनत घेतली. गोलंदाजी पण चांगली करतायत. स्पर्धा 1 नंबर बॉलर आहे. खूप सुंदर आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 40+ सगळ्या खेळाडू मित्रांनी आपलं तन मन धन अर्पण केलं आणि त्यातून एक नाव म्हणजे बाळू पालांडे, जे आता खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करताना. 3रा चेंडू त्यांनी फेकलाय सर आणि आता 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 धाव खर्च केले. बघा मला असं वाटलं ते झोपलेत, पण त्यांनी सांगितलं 12च वाजलेत, मी अजून जागा आहे. चला बॉलर आहे बालू, अंपर आहे बाला. या षटकातील 4था चेंडू आडव्या बॅटने चांगली खेळण्याचा गोलंदाजी करतायत तुषारजी. ऑप्शनची एकच धाव दिले मात्र सोडली नाहीये त्यांनी. जबरदस्त गोलंदाजी करताना मॅच मध्ये कमबॅक करून दिला पुन्हा एकदा. नॅचरल स्पिन त्यांच्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर ते वापर करतात. जेव्हा एवढी चांगली गोलंदाजी करत असतात तेव्हा मला तरी असं वाटतं नाही की कारण त्यांना काही गोष्टी. निश्चित सर काहीतरी कानमंत्र मात्र इथून दिला गेला. हा पोषक ठरणार की मात्र अंगलड येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. यावेळेस काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आप्पाने. आप्पांचं देखील कौतुक करूया. व्हेरी गुड आप्पा. ते देखील जबरदस्त गोलंदाजी म्हणजे येणाऱ्या षटकामध्ये आप्पांचं देखील एक षटक गोलंदाजीसाठी टाळ्या वाजवलेल्या. चांगली बॉलिंग टाकतो त्या. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. बालू पालांडे तयार. चांगला कमबॅक करून दिला बाळू पालांडे यांनी. एक जबरदस्त चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या. खरं वाजल्याच पाहिजे टाळ्या. ज्या संघाला वाटलं की आम्ही आता आरामात जिंकू, पहिल्या षटकात 20 धाव मारल्यानंतर त्यांना असं वाटलं की 4 षटकामध्ये 53 धाव पाहिजे, परंतु दुसऱ्या षटकात सुंदर असं कमबॅक करून दिला बाळू पालांडे. निव्वळ 1 रनची ओव्हर टाकली. बघा टेनिस क्रिकेटमध्ये 1 फेकडं आपण काय केलं काल आपल्याला पण माहिती आहे. 1 धावेचं षटक फेकणं म्हणजे खूप महत्वाची जिगरीची बाब आहे आणि इथे जिगरबाज खेळ बाळू पालांडे यांनी करून दाखवलाय. मी आलो, मी पाहिलं, मी आयोजनामध्ये अतिशय सुंदर कार्य करतो आणि गोलंदाजी त्याहूनही सुंदर करू शकतो हे मात्र इथे सिद्ध झालंय. दाखवून दिले. नेक्स्ट बॉलर आणि अतिशय संयमी. जे आम्हाला काही जमलं नाही ते बाळू पालांडे करून दाखवलं. बघा यांचा देखील छोटासा व्यवसाय, एसी फ्रीज करतात. जर तुम्हाला रिपेअर करायचे असेल तर 24 तास त्यांची सर्व्हिस आहे. तुम्ही त्यांच्या फोनवर ते करून देतात आणि कमी दरामध्ये कमी दरामध्ये. हा बिझनेस त्यांचा खूप म्हणजे या पंचकृषीमध्ये फेमस आहे.
तालुक्यामध्ये तो फेमस व्हावा अशी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जबरदस्त गोलंदाजी राहिली त्यांची या 2024च्या माध्यमातून पोटी प्लस प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पण वयाच्या 40व्या वर्षानंतर सुद्धा एवढा चांगला भेदक मारा त्यांच्या माध्यमातून होतोय आणि याचं पूर्णपणे श्रेय जाते ते झेनिथ मॉर्निंग बॉईज. बरोबर बोलताय तुम्ही मुन्ना. रोज सकाळी प्रॅक्टिसला असतात 7:15 वाजता ते. बघा व्यवसायातनं वेळ काढून सुद्धा क्रिकेट खेळता येतो हे मात्र बाळू पालांडे यांच्याकडनं आम्ही ठरवलं की प्रत्येकाचा व्यवसाय आणि नोकरी असते, त्या कारणामुळे संध्याकाळी न प्रॅक्टिस करता का ना आपण सकाळी उठून लवकर 7 वाजता प्रॅक्टिसला यावं. निश्चित सर, तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे. इथून फिटनेस देखील चांगल्या पद्धतीने राखता येते आणि जीवनाचा क्रिकेटचा आनंद देखील पूर्णपणे घेता येतोय. आणि याकरता पुन्हा एकदा आपण झेनिथ मॉर्निंग बॉईजला शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. पण इथे मात्र नेक्स्ट बॉलर आलाय राजू ढोकळे. यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाळू पालांडे यांच्याकडे. या चेंडूनं मात्र धाव घेतली आणि तिथून मात्र त्यांनी चेंडूला अडवलं आणि या चेंडूवरती पूर्ण होती ती एक सिंगलच्या माध्यमातून टोटल 23 धावांची नोंद. या षटकामध्ये आता पुढच्या गेल्या षटकाची वाटचाल भरून काढावी लागणार. जबरदस्त फटका, टायमिंग मात्र अपुरा ठरला. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटनं खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लॉंगॉन क्षेत्रामध्ये टिपलाय झेल आणि पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाचा 23 या धावसंख्येवरती संपलाय खेळ. आणि बाद होणारा हा फलंदाज प्रशांत मोरे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, पण या मॅच मध्ये जवळजवळ 7 चेंडू मध्ये फक्त वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती परतीचा प्रवास करताना ठोक डीजे. बॅट्समन विजयासाठी गरज आहे 16 चेंडू मध्ये 50 धावांची. काय गोलंदाजी करतायत. आडव्या बॅटनं सातत्याने खेळण्याचा प्रयत्न होतोय संजय सर. जबरदस्त गोलंदाजी करताना खेळपट्टीवरती या आधीच्या सत्रामध्ये आपण धावा होताना पाहिल्या, पण याच सत्रामध्ये आपण बघतोय दुसऱ्या धावा रोखताना देखील पाहायला मिळतात. चांगलं टायमिंग. यावेळेस लॉंगऑफ आणि लॉंगऑफच्या मधोमध उडवलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. विचार करत राहिला क्षेत्ररक्षक आणि धावांना आकार आलाय. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. जबरदस्त टायमिंग. षटकार राहिला पत्र्यावरती. चला नवीन बॉल द्या. जा तुम्ही. कोण चालले आहे का? कोण काढायला तिथे? कोण आहे का काढायला तिथे? बॉल आहेत का कोण? सहा धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 29. आता विजयासाठी 14 चेंडू 44 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघासाठी. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो आणि अशा वेळी पुढे जाऊन मारण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. इथे मात्र चेंडू गेलाय निधाव. डॉट चेंडूचा इशारा. चांगले यष्टिरक्षण देखील पाहायला मिळतोय. वयाचा अनुभव अफान यांचा मात्र इथे सिद्ध होताना. धीम्या गतीनं चेंडूला फेकलं. झेल पकडण्याची संधी होती. हाताचा पिसारा फुलला गेला, पण त्यात या चेंडूला मात्र विसावता आला नाही. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल आणि इथे षटक क्रमांक 3 पूर्ण होतोय. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 43 धावा. 43 धावा शेवटचे 12 चेंडू. एकीकडे श्री राज 11 आहे, तर दुसरीकडे दोस्ती 11 संघाला आपण बघतोय. आता बॅकफूट वरती मी तर म्हणेल दोस्ती 11 संघ, पण इथून फ्रंटफूटची गाडी धावणार का या खेळपट्टीवरती? मैदानामध्ये होतोय ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे तांडेल यांना.
करेल खेळामध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करताना. बघा आमच्या बॉल बॉयचं देखील मी कौतुक करेल. काय पत्र्यावरती जाऊन त्यांनी या चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला, पण आता कॅमेऱ्यामध्ये ते कैद झालेत. चेंडू मैदानामध्ये द्या, तो मॅच बॉल आहे. तुम्हाला या मॅच नंतर तो पुन्हा बॉल दिला जाईल, त्यामुळे तुम्हाला विनंती, तो मॅच बॉल आहे तो मैदानामध्ये द्या. ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला तो बॉल परत दिला जाईल. तुमची मेहनत फुकट जाणार नाही, हे आयोजक नक्की सांगतात. तुम्हाला नक्की तो बॉल परत दिला जाईल, पण ही मॅच खूप महत्वाची आहे. धन्यवाद तुमचं. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज अप्पा. अप्पांकडे पाहिल्यानंतर बाहुबली पिक्चरची आठवण होतीये. काल बाहुबलीला पाहिला आपण या व्यासपीठावरती जयेश, पण आता कटप्पा सारखी पर्सनॅलिटी असणारे आमचे अप्पा मैदानामध्ये आहेत. काय रणनीती आखणार. अप्पांचा लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, चांगला प्रयत्न. इथून मात्र मिळतीये त्या 2 धावा, आणि या 2 धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती वाढ 32. शेवटच्या 11 चेंडू मध्ये 41 ची गरज. लाईन भटकलेत अप्पा यावेळेस. ऑफस्टम्पच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पनिशमेंट देताना पंच स्वेर चेंडूचा इशारा करतात. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. इथे टायमिंगचा प्रॉपर आता वापर करावा लागणार. हाणामारी करण्याची गरज आहे. चौकार षटकार घेणार का. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण इथे बॅट वरती लेट घेतला आणि थेट अफान यांनी टिपलेला झेल. फलंदाजाचा संपवलेला खेळ. पहिली विकेट अप्पांच्या नावावरती, आणि आतापर्यंत बाद होणारे फलंदाज आहेत दोस्ती 11 या संघाचे 2 बाद. परिस्थिती मैदानामध्ये 73 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतीये ती 33 या धावसंख्येवरती. आता विजयाकडे येणारे 10 चेंडू 40 धावांची गरज. संधी मात्र दिली जाणार डीजेला. मोगॅम्बो खुश हुआ. अपना सपना पूरा 9 चेंडू 40 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफस्टम्पची लाईन मिस करणारा स्वेर चेंडू. इथे मात्र थोडस वेगळा प्रयत्न केलाय अप्पांनी. जबरदस्त चेंडू, बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा अप्पांकडे पाहिलं ते स्वतःच्या गोलंदाजीवरती टाळ्या वाजवणारा पहिला गोलंदाज मी पहिल्यांदा 40+ खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. आणि प्रत्येकाच्या मनात तोंडामध्ये जे वाक्य 50 वर्ष पूर्ण आले त्या खेळाडूला, त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. ठोक डीजे. धूनवरती नाचतात देखील आहेत, पण इथे मात्र नेक्स्ट बॅटर
अनिल मोरे आल्या आल्या उंच पटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यांना देखील मोह आवरला नाही. चला होऊन जाऊन त्या डान्स अप्पांचा ठोक डीजे. वरती धावांची नोंद 34. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज. आता येणाऱ्या 7 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 39 धावांची. 7 चेंडू 39 धावांची गरज. हॅट्रिक घेणार का आप्पा आणि मारणार का नेक्स्ट मॅच मध्ये खेळाडूंच्या बरोबर गप्पा. गोलंदाज आप्पा घ्या नाव आता गणपती बाप्पाचं. राजा क्या अप्पा का बजाएगा बाजा, क्या अप्पा बजाएगा राजू को बाजा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आप्पा यांचा आणि इथे मात्र षटक समाप्त झालंय. 6 चेंडू 39 धावांची गरज. अंतिम 6 चेंडूमध्ये 39 धावा करायच्यात त्या दोस्ती 11 या संघाला. कोण म्हणतं दोस्ती आबाद करते, कोण म्हणतं दोस्ती आबाद करते, पण मी म्हणतो 40+ जर खेळाडू सातत्यानं बरोबर राहिले ना तर दुनिया त्यांना सलाम करते. आता मात्र या मॅच मध्ये थोडंसं पारडं जड झालंय. ते टीम श्रीराज 11 या संघाचा. पण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय घडू शकतं आणि कधी काय बिघडू शकतं. चला तुषारजी, आप बरोबर बोलताय आपण का दोस्तीबद्दल जे 2 वाक्य बोलले ते खरंच. पण आपण तर वळूया पुढच्या मॅचसाठी. लुझर बनाम लुझर, तर दोन्ही संघांनी रेडी राहायचे. कुठलाही वेळ न घालवता शेवटचा दिवस आहे. 2 मॅच एक्स्ट्रा आहेत आणि कालच्या उरलेल्या 2 मॅच. अशा आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे आहेत. या लुझर बनाम लुझर जेव्हा मॅच झाल्यानंतर आपण सर्व सामने 4 षटकांचेच खेळले जातील. अमितजी मुंडे यांचं स्वागत आम्ही करतोय. आम्ही या खालापूर 40+ अमित म्हात्रे, चुकून मुंडे निघाला, अमित आहे, मी टिके कुळंगळे यांच्यासोबत आलेत. त्याचे आमचे दादा तेजस म्हात्रे, देवीदास म्हात्रे यांचं आम्ही स्वागत करतो. अमित म्हात्रे यांचं खरं तर आम्ही स्वागत करतो. एवढे लांबून मॅच बघण्यासाठी आमच्यासाठी आले. 4 महिने पुढच्या वर्षी ते खेळणार 40+. विंदनेला खेळले पण ते चुकीचं केलं. 40+ 40+च पाहिजे, अलाउड केलेलं आहे. पण आपल्या स्वतःला पण काहीतरी वाटले पाहिजे की आपण 40+ खेळलो नाही पाहिजे. या आपण या स्टेजवर मंचावर आपलं स्वागत आहे. बघा सकाळच्या सत्रामध्ये ज्या अमित म्हात्रेचा आपण उल्लेख केला होता त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभो आणि आज त्यांचं या सोहळ्यामध्ये शुभ आगमन पाहायला मिळतंय. त्यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती या खालापूर 40+ प्रीमियर लीग मध्ये तुमचं हार्दिक असं स्वागत आहे. अतिशय सुंदर अशी एस्टिरेक्शन करतात आणि फलंदाजी करतात आणि मी जोडीदारच खेळाडू संजय सोलंकी सरांना विनंती करेल आपण त्यांचं स्वागत करावं. अमित म्हात्रे. स्कोअर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे 35. आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. इथे आणखीन एक चेंडू कहो ना प्यारच्या स्टाईल मध्ये पंच सांगतायत हा चेंडू स्क्वेअर आहे. अमोल मोरे गोलंदाजी मार्क वरती. ही अमोलला विचारायची ऍक्च्युली पद्धत ती पहिल्यापासूनच आहे. जे कारण की त्यांचा संघच पहिले असा होता वरद विनायक खोपोली. या प्रत्येक विचारायचं पंचांना वाईट आहे का. अमोलचा हा चेंडू देखा जाना परखा और स्ट्रोक लगा दिया. बिग हिट मिड विकेटच्या बाहेर. दर्जेदार उत्तर, कडक पद्धतीचा षटकार.
ओव्हरला नाही. षटकारानंतरचा हा थोडासा विचार करणारा चेंडू होता, ज्याच्यावरती बॅटची कडा घेऊन दांडी गोल केली आहे. यश मिळालंय ते अमोल मोरे याला, ज्याचं निक 75, अर्थातच प्रेमाने त्याला 75 म्हणतात. हाच प्रश्न मला एकाने विचारलेला बा, त्याला 75 का म्हणतात, तर मी लोक काहीतरी राहिला असेल म्हणून थोडंसं 75 बोलत बघा असेल. या मॅच नंतर त्यांचा देखील इंटरव्ह्यू होईल आणि होय. 75 आकड्याचा रहस्य आपण त्यांना रहस्य नक्कीच आपण जाणून विचारूया. घेऊया ते 75 का बोलतात. बरेचसे प्लेअर विचारतात मला का तू त्याला अमोल 75 का बोलतो. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथे बरेचसे रहस्य आता उघडले जातील. आपण याआधी पाहिलं संजय सोलंकी सरांचा इंटरव्ह्यू या व्यासपीठावरती झाला. आता चला जेवणाची सोय पण आहे, उत्तम सोय केलेली आहे. अमित म्हात्रे सर देखील आले, त्यांचं देखील थोड्या वेळात या व्यासपीठावरती प्रवीण दुगाडे झालंय. सर आगमन झालंय, इंटरव्ह्यू आपण त्यांचं घेतील. स्वागत घेऊया. त्यांचं स्वागत नक्कीच केलं जात आहे. मी विनंती करतो संजय सोलंकी सरांना आपण त्यांचं स्वागत करावं. आणि उत्तम दर्जाची जेवणाची सोय आमच्या आचार्यांनी केलेली आहे. 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण जेवल्याशिवाय जाऊ नका. जसं लग्नाला आल्यानंतर आपल्याला आमंत्रण केलं जातं, तसंच या 40+ प्रीमियर लीगला आल्यानंतर आपण सगळ्या खेळाडूंना मान्यवरांना विनंती करतोय आपण जेवल्याशिवाय जाऊ नका. इथे मात्र स्कोर कार्डवरती एका धावेनं नोंद केली जाते आणि पुढील वाटचाल होती 43 धावांची. पाटला 73चा होतोय आणि विजयासाठी गरज आहे ती 3 चेंडूमध्ये 30 धावांची. अमित म्हात्रे यांना विनंती आपण या मान सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. विजय सिंग यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. त्यांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं. अमित म्हात्रे लेजंड खेळाडू, जबरदस्त यष्टिरक्षक आणि त्याहुणी बिग हिटर फलंदाज अमित म्हात्रे यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं गेलं. आता विजय सिंग यांना आपण आमंत्रित करतोय व्यासपीठावरती यावं. अमित म्हात्रे सांगतायत थोडं लांब आहे मी क्रिकेटपासून, पण कदाचित पुढच्या वर्षी 40+ मध्ये खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. रबर बॉल मध्ये कदाचित दिसतील या हंगामात. आणि संधी कदाचित पहिली रबर बॉलची खोपोली बंद सुरू होईल. एक काम चांगलं केलंय तुषार तुम्हाला. नेहमी संडेला असते, पर संडेला रबर बॉलची मॅच ही जनता ग्राउंडवर असते. एव्हरी संडे रबर बॉलचा एन्जॉय घ्यायला 40+चे 6 टीम असतात. सर पण 40+चे खेळाडू जेव्हा रबर बॉल खेळायला येतात ना, तेव्हा वेगळा आनंद होतो. कारण एवढी शिस्त आणि एवढा प्रामाणिकपणा